मुंबई उच्च न्यायालय. तारीख 1/1/2015. ऑर्डर. कोर्टाचे काम सुरू करा. न्यायाधीशांनी आरोपीच्या पिंजऱ्याकडे पाहिले आणि तिथे एका सुंदर 13-14 वर्षाच्या मुलीला उभी असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. न्यायाधीश हळुवारपणे म्हणाले, बेटा, मी तुझी फाईल वाचली आहे. तू तुझ्या आईविरुद्ध केस दाखल केली आहेस. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. हे खरे आहे का बेटा? मुलीने होमध्ये मान हलवली आणि शांतपणे तशीच उभी राहिली. तिचे मोठे मोठे डोळे खूप उदास दिसत होते. असे वाटत होते की ती खूप रडली आहे. न्यायाधीश थोडा वेळ गप्प राहिले आणि नंतर हळूच म्हणाले, बेटा, मी तुझी केस पूर्णपणे अभ्यासली आहे. पहिले म्हणजे केस खूपच कमकुवत आहे. मी सुरुवातीलाच ती रद्द करू इच्छितो. दुसरे म्हणजे तू तुझ्या आईबद्दल कुठेही वाईट बोलली नाहीस. ती तुझी खूप काळजी घेते आणि तुझ्यावर खूप प्रेम करते. तू लिहिले आहेस की तुला तिच्याशिवाय कोणी नाही. मग तुला तिच्यापासून वेगळे का व्हायचे आहे? आणि जर तुझ्यासारखी मुले छोट्या छोट्या गोष्टींवरून पालकांवर खटले दाखल करू लागली तर जे गुन्हेगार आहेत त्यांचे काय होईल? मुलीच्या वकील आरती जोशी यांनी लगेच उभे राहून विनंती केली, माफ करा न्यायाधीश, मला माझ्या आशिलाच्या वतीने काहीतरी सांगायचे आहे. पण ती मुलगी म्हणाली, माफ करा आरती जोशी, तुम्ही माझे वकील आहात. तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार आहे. पण जर मला परवानगी मिळाली तर मी स्वतः सरांना काहीतरी सांगू इच्छिते. न्यायाधीशांनी मुलीकडे पाहिले, हसले आणि मान हलवली. त्यांना पण उत्सुकता होती की ही कसली केस आहे. एक मुलगी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या तिच्या आईपासून वेगळं व्हायचं बोलत आहे. मुलीने थँक्स बोलले आणि तिचे बोलणे सुरू केले. न्यायाधीश साहेब, तुम्ही म्हणता की मी लहान आहे, पण मी लहान नाही. मी 13 वर्षांची आहे, ज्याला लोक किशोरावस्था म्हणतात. पण कधीकधी जीवनातील अनुभव माणसाला त्याच्या वेळेच्या पुढे घेऊन जातात. आणि जर तुम्हाला मला लहान म्हणून हा खटला रद्द करायचा असेल तर मला सांगा, या भारतात जेव्हा 10 वर्षाच्या मुलीवरही अन्याय होतो तेव्हा तिला लहान मानले जाते का? जर नाही तर आपले मत मांडणारी, न्याय मागणारी मी लहान कशी आहे? बचाव पक्षाच्या वकिलाने आक्षेप घेतला. पण न्यायाधीश मुलीच्या बोलण्याने पूर्णपणे मोहित झाले होते. माहीत नाही त्या मुलीच्या मोठ्या मोठ्या डोळ्यात काय होते. तिच्या बोलण्यात असे काय होते ज्यामुळे सर्वजण तिच्याकडेच पाहत राहिले होते. कोर्टरूममध्ये शांतता पसरली होती. मुलीने एकदा आजूबाजूला पाहिले आणि मग बोलू लागली, मिलॉर्ड, मी सलोनी सावंत. मला माझ्या आईपासून वेगळे व्हायचे आहे. मला दररोज मानसिक छळ सहन करावा लागतोय. बचाव पक्षाचे वकील, मिलॉर्ड, सर्वप्रथम तिच्यावर मानसिक छळ झाल्याचा कोणताही पुरावा नाही आणि आज माझा क्लायंट येऊ शकला नाही, म्हणून मला दुसरी तारीख देण्यात यावी. सलोनीने असहाय्य डोळ्यांनी आरती जोशीकडे पाहिले. पण जोशी काही बोलण्यापूर्वीच न्यायाधीश म्हणाले, मिस्टर कश्यप, तुमच्या क्लायंटला आणण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्हाला माहिती आहे की मला केसची तारीख बदलायला आवडत नाही आणि या मुलीची केस तर अजिबात थांबवली जाणार नाही. मग सलोनीकडे पाहून ते हसत म्हणले, सांग बेटा, तुला काय सांगायचे आहे? सलोनीने एकदा मिसेस जोशींकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात आश्वासन पाहून ती बोलू लागली, न्यायाधीश साहेब, मला माझ्या आईसोबत का राहायचे नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक कहाणी ऐकावी लागेल. एक खरी कहाणी. बचाव पक्षाचे वकील, मिलॉर्ड, न्यायालयात सत्य मांडले जाते, कहाणी नाही. इथे पुरावे लागतात. ही मुलगी न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहे. सलोनी, कश्यप अंकल, एखाद्याच्या आयुष्यातील एक खरी घटना एके दिवशी एक कहाणी बनते. जर त्याच्या आयुष्यात काही आनंदी घटना असतील तर ती एक आनंदी कहाणी असते आणि जर काही दुःखद घटना असतील तर ती एक दुःखद कहाणी असते. सलोनीचे बोलणे ऐकताच लोक टाळ्या वाजवू लागली. न्यायाधीश, ऑर्डर, प्लीज, तुम्ही सर्व शांत व्हा. मिस सावंत, तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते तुम्ही बोलू शकता. सलोनी हसली, मान हलवली आणि तिची कहाणी सुरू केली. आदित्य सायली. संजीवनी हॉस्पिटल. एक मुलगी लॉकर रूममध्ये धावत आली आणि दाराशी येऊन थांबली. ती रागात होती. तिची नजर कोणाला तरी शोधत होती. मग तिची नजर एका सुंदर मुलीवर पडली जी काही कामात व्यस्त होती. ती मुलगी होती सायली सावंत, शशांक सावंतची धाकटी मुलगी आणि आरती सावंतची धाकटी बहीण. तिला शोधत असलेली मुलगी तिच्याकडे आली आणि मोठ्या रागाने म्हणाली, सायली, मी हे काय ऐकत आहे? सायलीने तिची फाईल बंद केली आणि म्हणाली, काय झालं? पूजा, तू इतकी रागात का आहेस?
आणि तू काय ऐकलंयस? पूजा त्याच रागात म्हणाली, हेच की तुझं लग्न ठरलं आहे. शालिनीने शांत आवाजात उत्तर दिले, मीही तेच ऐकलं आहे. ऐकलं आहे म्हणजे? पूजाने आश्चर्यचकित होऊन विचारले. लग्न तुझंच आहे ना? सायली हो मध्ये मान हलवत निघून जाऊ लागली. पण पूजाने तिला थांबवले आणि म्हणाली, खरं सांग सायली, पुढच्या महिन्यात तुझं लग्न आहे ना? सायलीने मान हलवली आणि उत्तर दिले, सॉरी, मी सांगायला विसरले होते. माझे पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि तुम्हाला सर्वांना पुढच्या आठवड्यापर्यंत कार्ड मिळतील. पण पूजाने तिचा हात धरला आणि म्हणाली, खरं सांग सायली, काय चाललंय? तुझं आदित्यवर प्रेम आहे ना? मग हा विक्रांत मध्येच कुठून आला? काहीतरी खूप चुकीचं होत आहे सायली. आम्ही सर्व तुझे मित्र तुझी काळजी करतोय आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहोत. हे होऊ शकत नाही सायली. तू फक्त आदित्यची आहेस. सायलीने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, विक्रांत हा पप्पांची पसंत आहे आणि मी त्यांना नकार देऊ शकत नाही. आणि आदित्यचे काय? दारात उभ्या असलेल्या निकिताने कठोरपणे विचारले. ती आदित्यची सर्वात चांगली मैत्रीण होती आणि आदित्यचे सगळं दुःख त्रास तिला तिचे स्वतःचे वाटत होते आणि तिला माहीत होतं की आदित्य सायलीशिवाय राहू शकत नाही. मग तिला राहुलचा आवाज ऐकू आला. तू आणि आदित्यने एकत्र पाहिलेल्या स्वप्नांचं काय? बघ सायली, तू आमच्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. तुझा चेहरा तुझे डोळे सगळं काही सांगत आहेत. सपना, कदाचित तू जगू शकतेस पण आदित्य मरेल सायली. जर तू तुझ्या वडिलांच्या पसंतीनुसार लग्न करणार होतीस तर तू आदित्यच्या प्रेमात का पडलीस? तू त्याला स्वप्न का दाखवलीस? प्रेमात पडण्यापूर्वी तू तुझ्या वडिलांना विचारायला हवं होतं ना? सायलीने मंदहास्य करत उत्तर दिले, प्रेम केले जात नाही सपना, ते आपोआप होतं. जर पप्पांनी आदित्यला स्वीकारले असते तर या जगात माझ्या इतकं भाग्यवान कुणीही नसतं. पण विक्रांतने पप्पांचे मन जिंकले आहे, आदित्यने नाही. पूजा रागाने ओरडली. विक्रांतने तुझ्या वडिलांचे मन जिंकले कारण तो त्यांच्या मित्राचा मुलगा आहे. त्याचे वडील आणि तुझे वडील बिझनेस पार्टनर आहेत. तो पैसेवाला आहे. सायली गप्प होती. राहुल पुढे आला आणि म्हणाला, आज आदित्य स्ट्रगल करत आहे पण काही वर्षात तो एक प्रसिद्ध डॉक्टर होईल. त्यानंतर त्याच्याकडे सर्व काही असेल सायली. सायली, हो, पण आज पप्पांना असा मुलगा हवा आहे ज्याला आयुष्यात स्ट्रगल करावा लागणार नाही. हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. अतुल जिजूच्या प्रेमासाठी आरती दिदीने घर सोडले आणि अतुल जिजूला व्यवसायात फारसे यश मिळाले नाही. सध्या त्यांच्यासाठी जीवन खूप कठीण आहे. त्यामुळे दिदीला तिचे कायद्याचे शिक्षण सोडावे लागले आहे आणि वकील होण्याचे तिचे स्वप्न अपूर्ण राहू शकते. राहुल, पुरे झाले सायली. आपल्या सर्वांना माहीत आहे की हे तुझ्या वडिलांचे शब्द आहेत, तुझे नाही. तू काहीही बोल. अतुल आणि आरती त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत कारण त्यांना त्यांच्या प्रेमाचा आधार आहे. आणि आज नाही तर उद्या अतुल त्याचा व्यवसाय पुढे नेईल आणि आरतीलाही तिचे स्वप्न आणि आरतीही तिचे स्वप्न पूर्ण करेल. निक्की आणि सायली, तू आदित्यला काय सांगशील? जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याची काय अवस्था असेल? तू कधी विचार केला आहेस का? त्याच्या मनावर काय परिणाम होईल? सायली, त्याला सगळं माहीत आहे निक्की. तो आमच्या घरी पप्पांना भेटायला गेला होता तेव्हा पप्पांनी त्याला आमच्या लग्नाबद्दल सांगितले. हो, मी तुम्हाला सांगायला विसरले होते. आज माझ्या इंटर्नशिपचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून मी हॉस्पिटलमध्ये येणार नाही, असं म्हणत सायली निघून गेली, सर्वांना काळजीत आणि गोंधळात टाकून. कदाचित तिला स्वतःला तिच्या आयुष्यातील या वळणाचा त्रास होत असेल आणि कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं देणे तिच्या क्षमतेबाहेर होते. पुढच्या महिन्यात सायली आणि विक्रांतचे लग्न झाले. प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ विक्रांतने सायलीच्या वडिलांकडून कोणताही हुंडा मागितला नव्हता. त्याने फक्त भेट म्हणून संजीवनी आणि लोणावळा येथील मालमत्ता मागितली होती आणि शशांकने ती आनंदाने दिली होती. शेवटी सर्व काही सायलीचेच होते. आरतीसोबतचे त्यांचे नाते शशांकच्या इच्छेविरुद्ध अतुलशी लग्न केलेल्या दिवशी संपले होते. परंतु सायलीने तिच्या वडिलांचे मन जिंकले होते. त्यांच्या शब्दांना मान देऊन सायली आदित्यवर प्रेम करते हे शशांकला माहिती होते. तरीही तिने तिच्या वडिलांचे ऐकले होते आणि त्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नव्हते. शशांक आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित झाल्याने खूप खुश होते. पण आदित्य? सायली आणि विक्रांतच्या लग्नाची बातमी ऐकताच तो शहर सोडून गेला होता. दिवस निघून जात होते. शशांक त्याच्या मुलीसाठी खूप आनंदी होते.
कारण त्यांना माहीत होते की सायली हळूहळू आदित्यला विसरून जाईल. आणि आता जेव्हा सायली आदित्यचा नावाचा उल्लेखही करत नाही तेव्हा त्यांना वाटले की विक्रांत त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करतो आणि त्याच्या प्रेमाने सायलीच्या मनातून आदित्यचे नाव पुसून टाकले आहे. पण वास्तव अगदी उलटं होतं. शशांक खुश होते की त्यांच्या नाजूक मुलीचे एका चांगल्या माणसाशी लग्न झाले आहे. तर सायलीला एका दिवसातच विक्रांतला काय हवे आहे ते समजले होते. तिने आदित्यला विसरून विक्रांतसोबत स्वप्न पाहण्याचा प्रयत्न केला होता, एक नवीन सुरुवात करण्यासाठी. पण स्वप्न माणसासोबत पाहतात. विक्रांत तर जनावरापेक्षाही नीच होता. त्याला फक्त सायलीचे शरीर हवे होते. तो एक अत्यंत कामुक माणूस होता. तो सायलीला फक्त एक वासनेची वस्तू म्हणून पाहत होता, माणूस म्हणून नाही. सायली गप्प राहिली कारण तिच्या वडिलांना असे सांगणे कठीण होते आणि त्या दिवसानंतर तिच्या मैत्रिणींनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते. कदाचित जर तिची सर्वात जवळची मैत्रीण पूजा तिच्यासोबत असती तर ती तिच्या वेदना कमी करू शकली असती. पण पूजा तर लग्नाला आलीच नव्हती आणि कोणाला काहीही सांगण्यात काय अर्थ आहे. तिने स्वतःच हा मार्ग निवडला होता. पण जर आदित्यने तिला साथ दिली असती तर तिने हा मार्ग निवडला असता का? आरती दिदीप्रमाणे पप्पांना म्हटले नसते का, पप्पा मला आदित्यशी लग्न करायचं आहे, पण त्याच्यासोबत खुश राहीन, मी फक्त त्याच्याशीच लग्न करेल. पण आदित्यने तिचा विश्वासघात केला होता. जेव्हा पप्पांनी लग्नाबद्दल बोलले होते तेव्हा त्याने त्यांच्याकडे क्लिनिकसाठी पैसे मागितले होते. पप्पांनी दुःखाने सांगितले होते की आदित्यने त्यांना निर्लज्जपणे कसे पैसे मागितले होते. तुमची मुलगी माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही, म्हणून तुमची भलाई यातच आहे की तुमची मालमत्ता माझ्या नावावर करावी. तसेही सायलीच्या लग्नानंतर तुम्ही या हवेलीत एकटेच राहणार आहात, मग ती माझ्या नावावर का करू नये? हो, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत इथेच राहाल. हे सांगत असताना पप्पा रडत होते आणि सायलीचे दोन्ही हात धरून विनवणीपूर्ण स्वरात म्हणाले, बेटा, तू जे काही म्हणशील ते मी करेल. मला तुला गमवायचे नाही. आरतीला गमवण्याचे दुःख मी सहन केले आहे, पण तुझे दुःख मी सहन करू शकणार नाही. सायली सहज म्हणाली, पप्पा, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो माझ्या हिताचा असेल. तुमचा निर्णय तोच माझा असेल. शशांक आनंदाने म्हणाला, पण बेटा, जर मी तुझे लग्न विक्रांतशी ठरवले तर आधी तू आदित्यला भेटणं थांबव. वाईट वाटून घेऊ नकोस बेटा, पण जेव्हा परिस्थिती बदलताना दिसते तेव्हा असे लोक काहीही करतात. समाजात तुझी प्रतिष्ठा कलंकित व्हावी असे मला वाटत नाही. सायलीने त्यांना आश्वासन दिले. पप्पा, मी वचन देते की मी पुन्हा कधीही आदित्यला भेटणार नाही. सायली स्वतःशीच बडबडत म्हणाली, आदित्य, मी तुझा तिरस्कार करते. जर तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर माझा मार्ग वेगळा असता. मी कदाचित पप्पांना सांगितले असते की मला आता लग्न करायचे नाही, पण तू मध्ये आलास. आरती दिदीला गमावल्यानंतर पप्पांना खूप त्रास झाला होता आणि त्यांच्यासाठी एका चांगल्या कुटुंबात माझे लग्न होणे सर्वात महत्त्वाचे होते. चांगल्या कुटुंबात. ती स्वतःशीच हसली. तिचे लग्न कोणत्या कुटुंबात किंवा पुरुषाशी झाले आहे हे तिच्या पप्पांना काय माहिती. लग्नाच्या काही महिन्यांनंतर तिने पदव्युत्तर शिक्षण घेण्याची परवानगी मागितली तेव्हा तिच्या सासूसासऱ्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. तिच्या सासूबाई म्हणाल्या होत्या, आमच्या सुना घरीच राहतात आणि आम्हाला तुझे लग्नाआधीचे कारनामे माहिती आहेत आणि आता आणखी काय काय करशील. आम्हाला आमच्या कुटुंबाची इज्जत घालवायची नाही. खूप रंग उधळले, आता घरी शांतपणे राहा. जेव्हा सायलीने विक्रांतला हे सर्व सांगितले तेव्हा तो रागाने म्हणाला, मम्मी बरोबर बोलली आहे. तुला बाहेर जाण्याची काही गरज नाही. एवढ्या मोठ्या डॉक्टरची बायको असणे तुझ्यासाठी कमी आहे का? सायलीला विक्रांतकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते. तिला वाटले की तिला शिक्षणाची परवानगी मिळेल, पण विक्रांत असं बोलल्यानंतरही तिने बोलण्याचे धाडस केले. पण विक्रांत, तू स्वतः एवढा शिकलेला आहेस की तुझी पत्नी शिक्षित असणे ही तुझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असायला हवी ना. माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी संजीवनीची हेड व्हावे. विक्रांत, मला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. विक्रांत मोठ्याने असला आणि सायलीच्या गालावर हात फिरवून म्हणाला, माय डिअर बायको, संजीवनी आता तुझ्या वडिलांची नाही, ती विक्रांत अग्रवालची आहे आणि डॉक्टर विक्रांत अग्रवाल हाच हेड आहे. खोटी स्वप्ने पाहणे थांबव माय डिअर आणि माझी गुणी पत्नी बनून घरीच राहा. त्याचे बोलणे ऐकून सायलीला धक्का बसला. तिने त्याच दिवशी तिच्या वडिलांना फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितले की
त्याने स्वतः भेट म्हणून संजीवनी त्याच्या नावावर केले. सायलीला समजले की तिचे वडील कधीही तिला खरे सांगणार नाहीत, कारण त्यांनी स्वतः विक्रांतची निवड केली होती ना. जसे दिवस जात होते तसे सायलीचे आयुष्य नरक बनले होते. दिवसभर सासू सासऱ्यांची सेवा करणे आणि रात्री विक्रांतसोबत झोपणे हे तिचे आयुष्य बनले होते. आता ती फक्त तिच्या मृत्यूची वाट पाहत होती. तिला तिच्या वडिलांना हे सगळं सांगून दुःखी करायचे नव्हते, कारण तिला समजले होते की तिने काहीही केले तरी ती आता विक्रांतच्या तावडीतून कधीही सुटणार नाही. कधी कधी तिला आरतीदीची खूप आठवण यायची. दीला सगळं काही माहिती होतं का? तिला नक्कीच कळलं असेल. पप्पांनी दी आणि जिजूला लग्नाला बोलवलं नसल तरी पण राहुल आणि अभिमन्यू हे अतुल जिजूचे जवळचे मित्र होते. त्यांनी तिला सांगितलं असेलच. पण दी तिला कधीतरी फोन करून विचारू शकते ना की ती कशी आहे. पण ती का विचारेल? तिने पण पप्पांसोबत तिच्याशी सगळे संबंध तोडले होते. ती सगळं काही पप्पांना विचारून आणि त्यांच्या आनंदासाठी करत होती. पप्पांनीही तिला आनंदी ठेवण्यासाठी हे लग्न ठरवलं. संजीवनी हॉस्पिटल विक्रांतच्या नावावर केलं. पण ती आनंदात होती का? जर पप्पांना कळलं तर ते त्यांच्या लाडक्या मुलीसाठी काही करणार नाहीत का? ते कदाचित करतील, कदाचित करणार नाहीत. कदाचित ते आणखी तुटतील. या नरकात मरण यातना भोगत जीवन जगत असताना त्या दिवशी तिला एक आशेचा किरण दिसला. ती प्रेग्नेंट असलेलं तिला कळलं. तिला वाटले होते की ती या बाळासोबत तिचे आयुष्य जगेल. पण ही आनंदाची बातमी कळाल्यावर तिला त्या व्यक्तीची खूप आठवण आली, ज्याच्यासोबत तिने अशी स्वप्न पाहिली होती. तिला आठवलं जेव्हा लग्नाचा विषय निघायचा तेव्हा आदित्य तिला म्हणायचा, मला फक्त मुलगी हवी आहे. 1 नाही 2 नाही तर 5. सायली रागावून बोलायची, तू वेडा झालायस का? 5 मुली, 5 वेळा गर्भवती, याचा विचार केला आहेस का? माझी काय अवस्था होईल? आदित्यने निरागस चेहरा केला आणि म्हणाला, मी तुला 5 वेळा गर्भवती राहण्यास कधी सांगितले? फक्त 3 वेळा. जुळी बाळं होतील ना? सायली त्याला कोपर मारत म्हणाली, तू वेडा आहेस का? तुला माहीत आहे का जर मला जुळी मुले झाली तर मला किती त्रास होईल? आणि मग त्यांना कोण वाढवायचं? नाही बाबा, मी हे सर्व करू शकत नाही. आदित्यने उदास चेहरा केला आणि म्हणाला, प्रेमात लोक काय काय करतात. मी तर फक्त 5 मुली मागितल्या आहेत आणि त्यांना वाढवण्याची काळजी तू नको करूस. ते काम मी करेन. तू फक्त त्यांना जन्म देईपर्यंत त्यांची काळजी घे. सायली त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत असे आणि तो म्हणायचा, सायली, तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नाहीस का? जर मला गरोदर राहण्याची संधी मिळाली तर मी तुझ्यासाठी आनंदाने करेल. पण देवाने आम्हाला या आनंदापासून वंचित ठेवले आहे. काश मुलंही गरोदर राहू शकली असती. सायली त्याच्याकडे रागाने पाहत बोलायची, जर असं असतं तर मुलांनी लग्नच केलं नसतं. त्या तर आम्ही मुली आहोत. काही तक्रार न करता सर्व त्रास सहन करतो. आणि आदित्य, तू म्हणतोस की तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माझ्या आवडीची पर्वा का नाही? आदित्य, अरे असं कधी होऊ शकतं का की मला तुझ्या आवडीची पर्वा नाही? तुला जे आवडेल ते मी तू मागण्यापूर्वीच तुला आणून देतो ना. हो, ही गोष्ट वेगळी आहे की तू मर्सिडीज मागशील तर मला ती आता देता येणार नाही. पण मी वचन देतो की काही वर्षांनी तुझी प्रत्येक मागणी पूर्ण होईल. जान. सायली आदित्यच्या गळ्यात हात घालते, त्याच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते, मला ही सगळं नको आहे आदित्य. मला फक्त एक बेबी आदित्य हवा आहे, जो तुझ्यासारखा गोंडस असेल. आदित्य हसत बोलत असे, अरे देवा, तुझी ही मागणी पूर्ण होईल बायको. सायली लाजून बोलत असे, अरे मी अजून तुझी बायको नाही आहे आणि तू 5 मुलींबद्दल बोललास, मग माझा बेबी आदित्य कसा येईल? आदित्यकडे जणू सगळ्या समस्यांची उत्तरं होती. तो लगेच म्हणायचा, काळजी करू नको, तो 3री वालीसोबत येईल. आधी 2-2 मुली आणि मग शेवटी 1 मुलगी आणि 1 मुलगा. सासूचा आवाज ऐकून सायलीचे विचार अचानक थांबले. तिच्या सासूला ते माहीत नव्हतं की जेव्हा कधी तिला एकटेपणा किंवा दुःख वाटायचं तेव्हा ती जिन्याच्या वरच्या कोपऱ्यात शांतपणे बसून आपल्या भूतकाळातील आठवणींमध्ये रमून जायची. तिची सासू विक्रांतला सांगत होती, बेटा, एक दिवस हिला तुझ्यासोबत घेऊन जा आणि सोनोग्राफी करून घे. जर मुलगी असेल तर विषय तिथेच संपव. विक्रांत, हो आई, मी थोडा व्यस्त आहे. आता फक्त 1 महिना झाला आहे. मी काही दिवसांनी घेऊन जाईन तिला. आई, बेटा,
असं नको व्हायला की खूप उशीर झाला. आणि हो, तिला हे कळायला नको, नाहीतर कोण जाणे ती काय गोंधळ घालेल. विक्रांत खी खी हसून म्हणाला, आई तू पण किती भोळी आहेस. तुला काय वाटतं ही काही मोठा गोंधळ घालू शकेल का? जर तिने काही बोलायचा प्रयत्न जरी केला तरी तिला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि तू काळजी करू नको, मी डॉक्टर विनीताला सांगेन, ती सगळं सांभाळून घेईल. सायली थरथर कापू लागली. कसंही असलं तरी हे बाळ तिच्या रक्ताचे होते. त्याला या जगात येण्याचा हक्क होता. पण विक्रांतसाठी स्वतःच्या बाळालाही काही किंमत नव्हती. ती या बाळाला या परिस्थितीतून कसे वाचवणार होती? तिला ते जमणार होते का? नाही. तिच्यासाठी हे केवळ कठीणच नव्हते तर अशक्य होते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आपल्या पोटावरून हात फिरवत ती म्हणाली, बाळा मुलगी होऊ नकोस, नाहीतर हे लोक तुला या जगात येऊ देणार नाहीत. आता तिचं रोजचं काम होतं देवाला प्रार्थना करायची की मुलगा व्हावा, म्हणजे त्याचा जीव वाचू शकेल. ठरलेल्या दिवशी विक्रांतचा आदेश आला, आज तयार राहा, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. बाळ ठीक आहे की नाही ते तपासायचं आहे. सायलीने शांतपणे मान हलवली. पण काय करायचे हे तिने आधीच ठरवले होते. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर विक्रांतने तिला अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी डॉक्टर विनीताकडे सोपवले आणि तो एका मीटिंगला गेला. डॉक्टर विनीताने हसून तिचे स्वागत केले आणि तिला आपल्या केबिनमध्ये घेऊन आल्या. सायली काही वेळ शांत राहिली आणि बोलली, डॉक्टर विनीता, सोनोग्राफी करणे कायद्याने गुन्हा आहे ना? डॉक्टर विनीता थोडा वेळ गप्प राहिल्या आणि बोलल्या, यस मॅडम. सायली, मग हे का? डॉक्टर थोडा वेळ गप्प राहिल्या आणि बोलल्या, खरं तर काही प्रॉब्लेम असेल तर सोनोग्राफी करणे गुन्हा नाही मिस सायली. सायलीने त्यांच्या डोळ्यात पाहून प्रश्न विचारला, म्हणजे होणारं बाळ मुलगी असणे हा पण प्रॉब्लेम आहे का? विनीताला तिचे बोलणे ऐकून धक्का बसला, पण लगेच स्वतःला सावरून बोलल्या, नाही मॅम, मुलगी तर देवाने दिलेली एक सुंदर भेट आहे. सायली, मग जर माझ्या पोटात मुलगी असेल तर तिला ही जग पाहण्या आधीच का मारलं जाणार आहे? विनीता स्वतःला सावरत बोलली, नाही सायली, तुमचा गैरसमज होतोय. सर तर तुम्हाला इथे टेस्ट करण्यासाठी. पण सायली तिचे बोलणे थांबवत बोलली, मला माहिती आहे विनीता, तुमचे सर मला इथे कशासाठी घेऊन आले आहेत. मला माहिती आहे तुम्हाला जे ऑर्डर दिले जातात ते पूर्ण करायचे असतात. पण एक महिला असण्याच्या नात्याने तुम्ही मला हा अपराध करण्यापासून वाचवू शकता. हे बाळ काहीही असो, त्याला या जगात येण्याचा अधिकार आहे. विनीता घाबरून बोलली, सॉरी मॅम, मी तुमची मदत करू शकत नाही. सर मला उद्ध्वस्त करतील. अचानक सायलीने त्यांचे दोन्ही हात धरले आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, प्लीज डॉक्टर विनीता, तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. विनीता हताश आवाजात म्हणाली, मॅम, मी काय करू शकते? सायली, डॉक्टर विनीता, तुम्ही सुद्धा मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे. डॉक्टर विनीता, मी सुद्धा मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे आणि रिपोर्ट कसे बदलले जाऊ शकतात हे मला माहीत आहे. विनीता घाबरलेल्या आवाजात म्हणाली, पण मॅम, सर स्वतः इथले डॉक्टर आहेत आणि हे त्यांचं हॉस्पिटल आहे. ते माझं खोटं लगेच पकडतील. सायली केविलवाण्या स्वरात म्हणाली, मला माहीत आहे, रिपोर्ट आज संध्याकाळी परत येईल आणि विक्रांतला 1 तासात सिंगापूरला निघायचं आहे. त्याने तुम्हाला सगळ्या सूचना दिल्या आहेत. पण जर मुलगी असेल तर तुम्हाला रिपोर्ट बदलायचे आहे आणि एक खोटं बोलायचं आहे. यामुळे एका निष्पाप जीवाचा जीव वाचेल आणि कदाचित माझाही, कारण हे बाळच माझा एकमेव आधार आहे. असं बोलताना सायलीच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं. विनीता गोंधळलेल्या स्वरात बोलली, आणि सरांनी तुमची पुन्हा टेस्ट केली तर? आणि बाळ झाल्यावर काय होईल? सायली तिची अश्रू पुसत बोलली, मी सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. मी माझ्या वडिलांकडे जात आहे. मी बाळाला तिथेच जन्म देईल. विनीता थोडा वेळ विचार करून म्हणाली, ठीक आहे, पण जर सरांना कळलं तर? सायली, नाही कळणार. पण हो, मला माहिती आहे की तुम्हाला नंतर अडचणी येतील. विनीता हसून म्हणाली, मला हे काम करायचेच नाही. इथं कोणतंही काम मला आवडत नाही. तसंही पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे आणि त्यानंतर मी कॅनडाला जाणार आहे. सायली जो विचार केला होता ते अगदी खरं होतं. तिच्या पोटात मुलगी होती आणि त्या राक्षसापासून आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी तिला काहीतरी करायचं होतं. घरात मुलगा येणार या विचाराने घरातील प्रत्येकजण आनंदित झाला होता, कारण कुटुंबाचा वारस येणार होता. आता तिच्या सासूबाईही तिच्याबद्दल थोडी सहानुभूती दाखवू लागल्या होत्या. एके दिवशी सायलीने गुपचूप आपल्या वडिलांना फोन केला आणि त्यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
आणि शपथ दिली की तिने फोन केल्याचे कोणालाही कळता कामा नये. शशांकला आधीच जाणवले होते की त्यांची मुलगी खुश नाही, म्हणून ते अनेक महागड्या भेटवस्तू घेऊन सायलीला आपल्यासोबत घेऊन जायला लगेच आले. विक्रांतच्या आईने आनंदाने सायलीला त्यांच्यासोबत पाठवले, पण जेव्हा तिला कळले की सायलीला मुलगी झाली आहे तेव्हा जणू तिच्या डोक्यावर आकाशच कोसळले. विक्रांत विनीताचे काहीही बिघडू शकत नव्हता, कारण ती आधीच निघून गेली होती. पण त्याने सायलीसाठी काहीतरी भयंकर शिक्षा द्यायचा विचार चालू केला होता. सायलीने तिच्या वडिलांना काहीही सांगितले नव्हते, पण तिला आता त्या नरकात परत जायचे नव्हते आणि तिला तिचे आयुष्य तिच्या मुलीसोबत घालवायचे होते. पण विक्रांतची सायलीसाठीची भूक तिला इतक्यात जाऊ देणार नव्हती. विक्रांतने लवकरच सायली आणि आपल्या मुलीला परत आणले, पण शशांकच्या अर्ध्या मालमत्तेचा हिस्सा स्वतःच्या नावावर केल्यानंतरच. त्याने आग्रह धरला की आपल्या नातीच्या नावावर काहीतरी ठेवणे हे शशांकचे कर्तव्य आहे. विक्रांतला शांत करण्याचा एकच मार्ग आहे हे जाणून शशांकने शांतपणे होकार दिला, आपली मालमत्ता त्याच्या हवाली करून. त्यांच्या हे लक्षात आले नव्हते की अशा लोकांची भूक फक्त वाढतच जाते, मग ती त्याच्या पत्नीच्या शरीरासाठी असो किंवा तिच्या वडिलांच्या संपत्तीसाठी. हे भुकेले लांडगे दोन्ही गोष्टी संपेपर्यंत त्यांना लुटण्यासाठी भुकेलेले असतात. तेव्हापासून 9 वर्षे उलटून गेली होती. यामध्ये सायली आणखी 4 वेळा गरोदर राहिली होती आणि प्रत्येक वेळी मुलगी होणार असल्यामुळे तिला गर्भपात करावा लागला होता. विक्रांतला हे समजले होते. पहिल्या मुलीबद्दल माहिती झाल्यामुळे सायली तिला वाचवण्यासाठी मुद्दाम तिच्या माहेरी गेली होती, म्हणून आता तो स्वतः सोनोग्राफी करून घे आणि त्यानंतर गर्भपात होईपर्यंत तो सायलीसोबतच राहायचा, जेणेकरून तिला आणखी एका मुलीला वाचवता येणार नाही. सायलीचे आयुष्य नरक बनून गेले होते. विक्रांतचा जुलूम सहन करून तिने बंड करणं सोडून दिलं होतं. तिची बंड करण्याची शक्तीच नाहीशी झाली होती. ती विक्रांतच्या हातातील केवळ एक कठपुतली झाली होती. जेव्हा सायलीने जगण्याची सर्व आशा सोडली होती तेव्हाच तिला अचानक आदित्य भेटला होता, आणि तेही तिची मुलगी सलोनीमुळे. त्याच मुलीमुळे तिला तिचे प्रेम पुन्हा भेटले होते. त्याच मुलीला वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची बाजी लावली होती. सलोनी तिच्या शाळेच्या टीमसोबत एका उन्हाळी शिबिरात गेली असताना तिथे तिला आदित्य भेटला होता. डोंगर चढताना तिला जखम झाली होती आणि दुसऱ्या शाळेच्या टीमसोबत आलेल्या डॉक्टर आदित्यने तिच्यावर उपचार केले होते आणि ते तिचे चांगले फ्रेंड बनले होते. माहीत नाही का, पण आदित्यला त्या मुलीविषयी एक वेगळीच आपुलकी वाटत होती. आणि जेव्हा त्याला कळले की तिचे नाव सलोनी आहे तेव्हा तो तिच्याकडे आकर्षित झाला. त्याला आठवले की त्याने आणि सायलीने त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव सलोनी ठेवण्याचे ठरवले होते. त्याच्या मनात विचार आला की जर त्याने आज सायलीशी लग्न केले असते तर त्यांची मुलगी ही आज इतकीच मोठी झाली असती. जेव्हा त्याने सलोनीला तिच्या वडिलांचे नाव विचारले तेव्हा ती एवढंच बोलली, मला सांगा डॉक्टर आदित्य, लोक नेहमी आधी वडिलांचेच नाव का विचारतात, आईचं का नाही? तिच्या प्रश्नाने आदित्यला धक्का बसला आणि थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, कारण आपल्या समाजात मुलांना फक्त त्यांच्या वडिलांच्या नावानेच ओळखले जाते. ती मुलगी रागाने म्हणाली होती, पण मुलांवर त्यांच्या आईचाही तितकाच हक्क असतो. त्यांना त्यांच्या आईच्या नावानेच ओळखले पाहिजे. आदित्य हसत म्हणाला होता, ठीक आहे बाबा, मग तू मला तुझ्या आईचंच नाव सांग. सायली. सलोनी त्यांच्याकडे एकटक बघत म्हणाली, माझ्या आईचं नाव सायली आहे. ते ऐकून आदित्यला धक्का बसला. मग सलोनीच्या प्रश्नांनी त्याला त्याहूनही मोठा धक्का बसला होता. काय झालं डॉक्टर आदित्य, तुम्हाला धक्का का बसला? तुम्ही कोणी सायली नावाच्या व्यक्तीला ओळखता का? आदित्यने डोके हलवले आणि म्हणाला, नाही, मी नाही ओळखत. सलोनी, तुम्हाला खोटं कसं बोलायचं हे सुद्धा माहिती नाही. डॉक्टर आदित्य, म्हणून ऐका, तुम्ही ओळखत आहे सायलीला आणि मी त्याच सायलीची मुलगी आहे. तिच्या बोलण्याने आदित्य दंग झाला होता. त्याचा तर आवाजच बंद झाला होता. मग स्वतःला सावरत पण अडखळत त्याने विचारले, तू सायलीची म्हणजे तू विक्रांतची मुलगी आहेस? सलोनीने आदित्यच्या स्टेथोस्कोप हातात घेऊन तो फिरवत शांत आवाजात उत्तर दिले, हो, पण मी तुम्हाला कशी ओळखते हे तुम्ही विचारलं नाही. आदित्य हसत म्हणाला होता, तुझ्या आईने तुला सांगितले असेल की मी तिच्यासोबत माझी इंटर्नशिप पूर्ण केली आहे, किंवा तू माझा फोटो पाहिला असशील. सलोनी मान हलवत म्हणाली,
हो, मी तुमचा फोटो पाहिला होता. आईचे इतर मित्रमैत्रिणीसुद्धा होते. राहुल, निक्की, अभिमन्यू, सपना आणि तिची सर्वात जवळची मैत्रीण मुस्कान होती. आदित्यला ते दिवस आठवले आणि अचानक त्याच्या काळजात काहीतरी टोचले. हसून लपवण्याचा प्रयत्न केलेली वेदना अचानक काट्यासारखी टोचत होती. त्याने काहीतरी स्वप्न पाहिली होती. त्याने कितीतरी स्वप्न पाहिली होती सायलीसोबत. त्याने काय काय विचार केला होता. त्याने विचार केला होता की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता आनंदमय असेल. प्रत्येक पाऊल आनंदाने भरलेले असेल सायलीसोबत. तो तिला खूप प्रेम देईल आणि त्यांना त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून 2 गोंडस मुले असतील. पण सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. शशांकने त्याला त्याची जागा दाखवून दिली होती आणि सायली त्याला विसरून गेली होती. तिलाही विक्रांत आवडत होता कारण त्याच्याकडे खूप संपत्ती आणि प्रसिद्धी होती. शशांकने कडक शब्दात स्पष्ट केले होते की जर सायलीने काही चुकीचे केले किंवा आदित्यने तिला भेटण्याचा साधा प्रयत्न जरी केला तरी तो आपल्या मुलीचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. आणि आदित्यला माहीत होते की हा माणूस काहीही करू शकतो. म्हणूनच तो त्याच दिवशी कोणालाही न सांगता शहराबाहेर निघून गेला होता. सायलीने त्याला विसरून विक्रांतसोबत आनंदी राहावे अशी त्याची इच्छा होती आणि कदाचित ती आदित्यला विसरलीही होती आणि आपल्या पतीसोबत स्वतःच्याच जगात आनंदी होती. कुठे हरवले डॉक्टर आदित्य? आदित्यने सलोनीकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला, तू खूप गोंडस आहेस, अगदी तुझ्या आईसारखी. सलोनी हसून म्हणाली, अगदी चुकीचं. माझी आई माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आणि प्रेमळ आहे. आदित्य हसून म्हणाला, तुला असं कसं वाटलं? सलोनी, कारण माझ्या आईकडे तुमच्यासारखा मित्र नाही. कारण माझ्याकडे तुमच्यासारखा मित्र नाही, पण आईकडे होता. आदित्य हसत म्हणाला, तू मोठी झाल्यावर तुला माझ्यापेक्षा चांगला मित्र मिळेल. सलोनी डोळे फिरवत म्हणाली होती, मी आता मोठी झाली आहे आणि मला डॉक्टर आदित्यशी मैत्री करायची आहे, इतर कोणाशीही नाही. आदित्य ही असे खदाखदा हसला आणि हात पुढे करत म्हणाला, ठीक आहे माय डिअर फ्रेंड, आजपासून आपण दोघे फ्रेंड आहोत. पण हे कोणालाही कळता कामा नये, ठीक आहे? हात मिळवत सलोनी म्हणाली होती, कोणालाही कळणार नाही, प्रॉमिस. आदित्य आणि सलोनी मित्र बनले होते आणि आदित्य कधी कधी तिला शाळेत भेटायला जायचा कारण तो तिच्या घरी जाऊ शकत नव्हता आणि सायलीला हे कळू नये असे त्याला वाटत होते. तिला हे आवडणार नाही अशी त्याला भीती वाटत होती. पण एके दिवशी सायली सलोनीचे कपडे तिच्या कपाटात ठेवत असताना तिला एक पाकिट सापडले. जसे तिने ते उघडले तिला जमीन हादरल्यासारखे वाटले. तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. सलोनीसोबत आदित्यचा फोटो. हे कसे शक्य आहे? सलोनी आदित्यला कशी ओळखत असेल? तिला आदित्य कुठे भेटला? तर मग आदित्यने सूड घेण्यासाठी तिच्या मुलीशी मैत्री केली आहे का? त्याला काय हवे आहे आणि तो सलोनीपर्यंत कसा पोचला? आई, तुला काय झालंय? तू अशी का उभी आहेस? सायली वळून सलोनीकडे बघत असताना तिचा राग गगनाला भिडला. रागाने थरथरत तिने विचारले, तू याला कशी काय ओळखते? पण सलोनीने अगदी सामान्य आवाजात उत्तर दिले, ते माझे मित्र आहेत डॉक्टर आदित्य. सायलीने त्याच सुरात विचारले, तू सलोनी, तुझं डोकं फिरले का? तो तुझा मित्र कसा काय? म्हणजे सायलीच्या हातातून तिचा फोटो घेत सलोनी म्हणाली, आई, जसा तो तुझा मित्र होता तो माझाही मित्र आहे आणि एक खूप विश्वासू मित्र. सायलीने सलोनीचे हात धरून तिला स्वतःकडे वळवले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, सलोनी, आदित्य तुझा मित्र असू शकत नाही. तू त्याला आपल्याबद्दल काही सांगितलंस? मला खरं सांग. त्याने कदाचित तुझ्याशी मैत्री केली असेल कारण. पण सलोनीने आईचे बोलणे मध्येच थांबवत शांत आवाजात म्हटले, त्याने तुझ्याबद्दल कधीच काही विचारलं नाही. आई, मग मी त्याला काय सांगू? आणि तुझे दुःख सांगून मी माझ्या मित्राला का दुःखी करू? तू त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याच्यासाठी तुला शिक्षा मिळत आहे आणि डॉक्टर आदित्यलाही. ते कोणतीही चूक न करता शिक्षा भोगत आहेत. सायली धपकन जमिनीवर बसली. ही मुलगी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? एवढ्या लहान मुलीला या गोष्टी कुठून कळल्या? आणि तिला त्यांच्या नात्याबद्दल कुणी सांगितलं? आजकाल ती कोणाकोणाला भेटत आहे. जर विक्रांतला कळलं तर तो सलोनीला जिवंत पुरून टाकेल. सायली काय करेल? ती तिला कशी वाचवेल? सलोनीच्या बोलण्याने ती भानावर आली होती. सलोनी तिच्यासमोर बसली आणि तिचे हात कुरवाळत म्हणाली, मुस्कान मावशीची मुलगी खुशी माझी मैत्रीण आहे. मी मावशीला भेटले. आई, पण तू काळजी करू नकोस. मी तिला तुझ्याबद्दल काहीच सांगितले नाही.
पण तिने मला तुझ्याबद्दल आणि डॉक्टर आदित्यबद्दल सर्व काही सांगितले. मी तुमचे दोघांचे तिच्यासोबतचे खूप फोटो पाहिले आहेत. पण आई मला तुझ्याबद्दल सांगून तिला दुःखी करायचे नाही. तिला वाटते की तू इथे खूप आनंदी आहेस. सायलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, मला वचन दे, तू आदित्यला भेटणार नाहीस आणि मुस्कान मावशीच्या घरी जाणार नाहीस. सलोनी तिचे अश्रू पुसत म्हणाली होती, नाही आई, मला थांबवू नकोस. मी वचन देते की मी कोणाला काहीही सांगणार नाही. पण एक दिवस मी तुला या नरकातून नक्कीच वाचवेन आणि कदाचित त्या दिवशी मला त्यांची मदत लागेलच. चांगली माणसं सहजासहजी मिळत नाहीत आई, आणि मला त्यांना गमवायचं नाही. सलोनीने आदित्यला काहीही सांगितले नव्हते. तिने आपले वचन पाळले होते. खरे तर तिला सर्व काही माहीत होते. त्याला सांगण्यात काही अर्थ नाही. आई पप्पांना सोडून जाण्याची हिंमत कधीच करणार नाही आणि आजोबा आदित्यला आईच्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पप्पा आईला कधीच घटस्फोट देणार नाहीत. ती फक्त त्या दिवसाची वाट पाहत होती जेव्हा ती काहीतरी बनेल, शिकेल आणि आईसोबत दूर निघून जाईल. आदित्यच्या मनात सायलीला भेटण्याची आणि तिच्याशी बोलण्याची इच्छा वाढत होती. जेव्हा जेव्हा सलोनी तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघायची तेव्हा त्याला तिची आठवण यायची. एके दिवशी मोठ्या धैर्याने त्याने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण दुसऱ्याच दिवशी सलोनी आली आणि त्याला म्हणाली की तिच्या आईची इच्छा नाही. का? सलोनीने याचे उत्तर दिले नाही. ती फक्त म्हणाली, डॉक्टर आदित्य, जर तुम्हाला तिला भेटायचे असेल तर ती कदाचित मला तुम्हाला भेटू देणार नाही आणि मला ते अजिबात नको आहे. आदित्यने माफी मागून संभाषण संपवले होते. पण एके दिवशी जेव्हा सलोनी आदित्यकडून तिची मावशी सलोनीला आदित्यकडून तिची मावशी आरतीबद्दल कळले तेव्हा तिला खूप आनंद झाला. ती आश्चर्याने म्हणाली, आईने मला कधीच सांगितले नाही आणि आजोबांनीही नाही. मी तिच्या आईसोबतचे किंवा आजोबांच्या घरी एकही फोटो पाहिलेला नाही. आदित्य घाबरून म्हणाला, सलोनी, कदाचित मी हे तुला सांगायला नको होतं. आपले मोठे मोठे डोळे गोलगोल फिरवत सलोनी म्हणाली, तुम्ही इतके भित्रे का आहात? सत्य बोलायला का घाबरायचं? पण आता तुम्ही मला सांगितलंच तर आई आणि आजोबांनी मला तिच्याबद्दल का सांगितलं नाही हेही तुम्हाला माहिती असेल. आदित्यने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, हो, मला माहिती आहे. तुझ्या आजोबांच्या इच्छेविरुद्ध तुझ्या मावशीने अतुलशी लग्न केले होते. सलोनी, हो, म्हणूनच त्यांनी नाते तोडले असेल. आदित्य, हो, तुझे आजोबा खूप कडक आहेत. सलोनी, आणि आईचा आजोबांवर खूप प्रेम आहे म्हणूनच तिने मावशीशी काही संबंध ठेवले नाहीत, बरोबर ना? आदित्यने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, मी सायलीला गुपचूप तिच्या दीदीला भेटायला अनेकदा सांगितले होते. तिला ते आवडले असते, पण सायलीला तिच्या वडिलांच्या विरोधात जायचे नव्हते. सलोनी आदित्यला मध्येच थांबवून म्हणाली, आणि म्हणूनच तिने डॉक्टर विक्रांतशी लग्न केलं, तुमच्याशी नाही. आदित्य संकोचून म्हणाला, सलोनी, डॉक्टर विक्रांत तुझे पप्पा आहेत. सलोनी, मला माहिती आहे, पण काश की तुम्ही माझे पप्पा असता. आदित्यला काय बोलावे ते सुचत नव्हते म्हणून त्याने विषय बदलला. तो म्हणाला, पप्पा असतो तर आपण एवढे चांगले फ्रेंड होऊ शकलो असतो. आणि मला सलोनीची मैत्री जास्त प्रिय आहे. सलोनी हसून म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का डॉक्टर आदित्य, मुलीचे पप्पा हेच तिच्या आयुष्यातील सर्वात चांगले मित्र असतात. आदित्य हसून म्हणाला, होता. मग डॉक्टर विक्रांत हेच तुझे मित्र असणार, बरोबर ना? सलोनीचा चेहरा पडला होता. तिने काहीही उत्तर न देता अचानक उठून म्हटले, मला उशीर होतोय. सलोनी निघून गेली होती. पण आदित्यने पाहिलं होतं की अगदी सायलीप्रमाणेच तिने किती कौशल्याने आपले अश्रू लपवले होते. काहीतरी गोष्ट आहे ज्यामुळे सलोनी तिच्या वडिलांवर इतकी चिडत होती. पण आदित्य त्यांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नव्हता. आदित्यला तसंही सायलीला त्याला भेटायचं नव्हतं. कदाचित आदित्यला भेटल्याने तिला त्यांच्या प्रेमाची आठवण येईल, किंवा कदाचित तिचं आता विक्रांतवर जीवापाड प्रेम होतं आणि तिच्या आयुष्यात आता आदित्यला स्थान उरलं नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी सलोनी आदित्यला भेटताच तिने त्याला विचारले, तुम्ही मला मावशीच्या घरी घेऊन जाऊ शकता का? आदित्य आश्चर्याने म्हणाला, पण तुझ्या आईला कळलं तर? सलोनीने आत्मविश्वासाने उत्तर दिले, कोण सांगणार? आदित्यला शांत उभे असलेले पाहून ती म्हणाली, मी स्वतः भेटले असते, पण मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाला विचारूही शकत नाही, नाहीतर तुमची मदत नसती घेतली. आदित्य हसत म्हणाला, ओके, चल आज भेटूया. आरती आदित्यला पाहून हैराण झाली होती.
आणि त्यापेक्षा जास्त चकित सलोनीला पाहून झाली होती. ती त्यांचं स्वागत करणं विसरली होती आणि दरवाजातच उभी होती. तेवढ्यात त्या मुलीचा गोड आवाज ऐकू आला. तुम्हीच आरती जोशी आहे का? हो, पण तू कोण आहेस? परत आदित्यकडे पाहून बोलली. इतक्या दिवसांनी कसं येणं केलं आदित्य? कसा आहेस? मुंबईत राहत आहेस का? ही तुझी मुलगी आहे का? खूप गोड आहे. अगदी माझ्या सायली. ती तिचं बोलणं पूर्ण करण्याआधी तिचा गळा भरून आला होता. आदित्यला काय बोलावं, कशी सुरुवात करावी ते समजत नव्हतं. तेव्हा सलोनी म्हणाली, एवढे सगळे प्रश्न एकसाथ? जर थोडी जागा मिळाली बसायला तर आम्ही एक एक करून सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ. आरती हसली. ती सलोनीच्या रेशमासारख्या केसांवरून हात फिरवत बोलली, सॉरी, ते अचानक खूप दिवसानंतर भेटलो ना. ये आत ये बेटा. आदित्य तू पण ये. दोघे हॉलमध्ये बसले होते. आरती अवाक होऊन सलोनीचे बोलणे ऐकत होती. सलोनीने सांगितले होते ती त्यांची बहीण सायलीची मुलगी आहे आणि तिला माहिती नव्हती की तिला एक मावशी पण आहे. ते तर डॉक्टर आदित्यने सांगितलं आणि लगेच मी भेटायला आले. आरतीने जवळ येऊन तिला मिठीत घेतले होते. किती सुंदर आहेस सलोनी, अगदी माझ्या सायलीसारखी. तिने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत विचारले, माझी सायली कशी आहे? सलोनी, अजून पण ती माझ्यावर नाराज आहे का? तिला मला भेटावंसं वाटत नाही का सलोनी? आई ठीक आहे मावशी. पण हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्हाला आईला भेटू वाटत नाही का? आरती भरलेल्या आवाजात बोलली. खूप मन होतं सलोनी. जेव्हा मला तिच्या लग्नाची गोष्ट समजली तेव्हा पप्पांनी नको म्हटले असूनही मी तिला भेटायला गेले होते. पण पप्पांनी भेटू दिले नाही आणि शपथ दिली की जर मी त्यांना किंवा सायलीला भेटायचा किंवा काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर आम्हाला मेलेलं भासेल. मला माहिती आहे पप्पा जे बोलतात ते करतात, त्यामुळे मी कधीही भेटायचा प्रयत्न केला नाही. सलोनी काही विचार करत बोलली, हो, आजोबांनी कदाचित आईलाही अशी शपथ घातली असेल, त्यामुळे आई तुमच्यासोबत बोलत नाही. पण एक सांग मावशी, आजोबा तुझ्याशी का बोलत नाही? अतुल, जो इतका वेळ शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत तो बसला होता. कारण तुझ्या ब्युटिफुल मावशीने माझ्यासारख्या कुरूप माणसाशी लग्न केलं. सलोनी आश्चर्याने बोलली. तुम्ही तर खूप हँडसम आहात. अतुल हसून बोलला. तुला समजले नाही सलोनी, काही लोक पैशावर माणसाची परख करतात, त्यातलेच एक तुझे आजोबा आहेत. आरती अतुलला रागवत बोलली. तुम्ही पण ना अतुल. सलोनी छोटी आहे, तिच्याबरोबर असं बोलतात का? नाही मावशी, मी छोटी नाही, मला सगळं समजतं. आता बघ, माझा फ्रेंड डॉक्टर आदित्य किती हँडसम आहे, पण आजोबांनी यांना सोडून डॉक्टर विक्रांतला सायलीसाठी निवडले. मला समजतंय. आरती आश्चर्याने बोलली. डॉक्टर विक्रांत तुझे पप्पा आहेत सलोनी. सलोनीने गंभीरपणे उत्तर दिले. मला माहिती आहे मावशी. बरं, आम्ही निघतोय. आरती पटकन बोलली. अरे असं कसं? माझ्या सायलीची मुलगी काही न खाता पिता कशी जाऊ शकते? तेव्हाच तिच्याच वयाचा एक मुलगा हसत हसत हातात एक मिठाईची प्लेट घेऊन आला आणि बोलला, तुम्ही लोक विसरू शकता, पण मी माझ्या छोट्या बहिणीला तोंड गोड केल्याशिवाय जाऊ देऊ शकत नाही. आरती हसून सलोनीला बोलली. सलोनी, हा तुझा भाऊ अभि, आमचा मुलगा. ते ऐकून सलोनीने आनंदाने त्याचा हात धरून म्हणाली, हॅलो अभि भैया, आज कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि यासाठी डॉक्टर आदित्यचे खूप खूप आभार. आदित्य हसत म्हणाला. सलोनी, मैत्रीत नो सॉरी नो थँक्यू विसरलीस का? आयुष्य कदाचित असंच पुढे जाऊ शकलं असतं. आदित्यला यापेक्षा जास्त काही नको होतं. फक्त सलोनीची मैत्री, तिच्याशी बोलणं, त्याला फक्त एवढंच हवं होतं. कदाचित सायली निघून गेल्यानंतर त्याने स्वतःसाठी कशाचाही विचार केला नव्हता किंवा काही मागितलंही नव्हतं. पण आजही कधी कधी त्याच्या मनात एक हुरहुर दाटून येते. त्याला वाटतं, काश त्यावेळी मी थोडं धाडस दाखवलं असतं. शशांकने त्याला सांगितलं होतं की सायलीला त्याच्याशी लग्न करायचं नाही, कारण तिला विक्रांतसारखा व्यक्ती भेटला होता आणि सायलीने स्वतः त्यांना सांगितलं होतं की आदित्यवरचं तिचं प्रेम बालिशपणा होता. ते ऐकून आदित्य पूर्णपणे खचून गेला होता. सायली असं कसं बोलू शकते याची त्याने कल्पनाही केली नव्हती. मनात एक वेदना घेऊन त्याने तिच्या मार्गातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्याला वाटलं
किमान एकदा तरी सायलीला स्वतः विचारायला हवं होतं की तिने असं का केलं. त्याने सायलीशी त्याच्या हक्कांसाठी लढायला हवं होतं. प्रेमासाठी तर सायलीनेच आधी पुढाकार घेतला होता, त्याने नाही. आदित्यला स्वतःची परिस्थिती आणि सायलीच्या वडिलांचे स्टेटस माहीत होते, त्यामुळे इच्छा असूनही तो सायलीपासून दूर राहत असे. पण सायली त्याच्या इतकी जवळ आली की आदित्य स्वतःला थांबवू शकला नव्हता. मात्र तो नेहमी संभ्रमात असायचा आणि जेव्हा जेव्हा तो त्याबद्दल सायलीशी बोलायचा तेव्हा तिच्याकडे एकच उत्तर असायचं, आदित्य, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि प्रेमाला कोणतीही भिंत नसते. माझे वडील माझ्यावर इतकं प्रेम करतात की ते नाही म्हणायचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा मी तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन तेव्हा ते अगदी आनंदी होतील, हे तू पाहशील. आदित्य हसून म्हणायचा, तुझे वडील मला पाहून का आनंदी होतील? त्यावर सायली उत्तर द्यायची, कारण तू खूप हँडसम आहेस. त्यांची मुलगी कुठल्या तरी काळ्या मेंद्र्या मुलाच्या प्रेमात पडली नाही याचा त्यांना आनंदच होईल. सायलीच्या बोलण्याच्या पद्धतीवर आदित्य मोठ्याने हसायचा आणि तिला जवळ ओढत म्हणत असे, हो का, म्हणजे मी जर काळा असतो तर तू माझ्यावर प्रेम केलं नसतंस, बरोबर ना? सायली त्याच्या मिठीत जात बोलत असे, तरीही केलं असतं आदित्य, कारण जोडी तर देवच बनवतो ना. तुला पाहताच मला समजलं असतं की तूच माझ्यासाठी या पृथ्वीवर आला आहेस. जेव्हा त्याचा मोबाईल वाजला तेव्हा आदित्यचे विचार थांबले. त्या आठवणींमुळे त्याला अजूनही झोप येत नव्हती. कधी कधी त्याला सायलीला जाऊन विचारावेसे वाटायचे, सायली, चूक देवाची पण होती. सायली, चूक देवाची होती का तुझी? पण चूक कोणीही केली असली तरी शिक्षा मात्र मलाच मिळाली आहे ना. तो वरचा देव त्याच्या जगात आनंदी आहे आणि तू तुझ्या जगात आनंदी आहेस. पण माझं काय? मी कसा जगेन याचा विचार तू कधी एकदाही केला नाहीस का? फोन पुन्हा वाजू लागला. तो सलोनीचा आहे हे आदित्यच्या लक्षात आले. त्याने पटकन फोन उचलला, पण सलोनी थोडी घाबरली होती. ती फक्त एवढंच म्हणाली, डॉक्टर आदित्य, मला तुम्हाला आताच्या आता भेटायचं आहे. आदित्य, पण सलोनी, तू कुठे आहेस आणि इतकी घाबरलेली का आहेस? सगळं ठीक आहे ना? सलोनी, मी तुमच्या घरासमोर उभी आहे आणि अनेकदा बेल वाजवली, पण तुम्ही दार उघडले नाही. आदित्य, सॉरी सलोनी, मी घरीच आहे, फक्त 2च मिनटं. आदित्यने दार उघडले तर समोर सलोनी उभी होती, पण तिचा चेहरा फिका पडला होता. ती आत येऊन सोफ्यावर बसली. आदित्य स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि तो सलोनीला देत हळू आवाजातच विचारले, काय झालं सलोनी? पण त्याने असे विचारता सलोनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आदित्य घाबरलेल्या आवाजात म्हणाला, काय झालं सलोनी? मला सांगणार नाहीस का? सायली काही बोलली का? किंवा तुझ्या वडिलांना काही कळलं का? सलोनीने काही वेळ आदित्यकडे पाहिले आणि मग गदगदल्या आवाजात म्हणाली, तुम्ही माझ्या आईला वाचवा डॉक्टर आदित्य. आई खूप मोठ्या संकटात आहे. माझ्या आईला वाचवा. असे बोलताना हुंदके देत सलोनी रडू लागली होती. आदित्य आतून हादरून गेला. सायली संकटात आहे? तिला काय झालंय? ती कुठे आहे? त्याने ऐकले सायली बोलत होती, मला वाटलं होतं की मी मोठी झाल्यावर आईला घेऊन कुठेतरी दूर जाईन, जिथे पप्पा नसतील, पण कदाचित तोपर्यंत आई जिवंत नसेल. आदित्यने सलोनीला हलवून विचारले, सायली कुठे आहे? तिला काय झालंय? सलोनी, मी तिला काहीही होऊ देणार नाही. सलोनी, तू फक्त मला सांग ती कुठे आहे? सलोनी हळू आवाजात म्हणाली, पप्पा तिला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. आई प्रेग्नेंट आहे ना. मी आजीला बोलताना ऐकलंय की तिला घेऊन जा आणि जर यावेळी ही मुलगी असेल तर गर्भपात करून घे. पप्पा म्हणाले, आई राहू दे ना, कितीतरी वेळा मी गर्भपात करून घेतले आहेत. ती अशक्त झाली आहे, आता तिला काहीही होऊ शकतं. तर तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर आदित्य, आजी काय म्हणाली? त्या गोष्टी ऐकल्यानंतर आदित्यचा श्वास थांबू लागला होता. त्याची सायली एवढ्या वेदनेत आहे आणि त्याला याची साधी कल्पनासुद्धा नाही. त्याने डॉक्टर विक्रांतबद्दल खूप काही ऐकलं आहे, पण तो इतका वाईट माणूस असेल की अगदी स्वतःच्या बायकोशी सुद्धा? याची कुणी कल्पना तरी कशी करू शकेल? तो पुटपुटला, सलोनी, तुझी आजी काय म्हणाली? रागाने ओठ चावत सलोनी म्हणाली, ती म्हातारी जी दुर्दैवाने माझी आजी आहे ती म्हणाली, ती मेली तर मरू दे. एवढ्या वर्षात तिने आपल्याला काय सुख दिलंय? ती आपल्याला साधा एक वारससुद्धा देऊ शकली नाही. तसंही मी तुझ्यासाठी माझ्या मैत्रिणीची मुलगीसुद्धा पसंत करून ठेवली आहे. आदित्यने गदगदलेल्या आवाजात विचारले, तुझे पप्पा काय म्हणाले? सलोनी रागाने म्हणाली. ते ऐकून डॉक्टर विक्रांत मोठ्याने हसले आणि म्हणाले, ठीक आहे आई, आणि तुझी इच्छा असेल तर मी तिला आजच कायमची शांतपणे झोपवू शकतो. मी पण तिला वैतागलो आहे. सलोनी आणखी काही बोलण्याआधीच आदित्य दात आवळून उभा राहिला आणि म्हणाला, सलोनी, तू घरी जा आणि तो राक्षस सायलीला कशा वेदना देतो ते मी पाहतो.
आज त्याचा शेवट नक्की आहे. बऱ्याच दिवसांनी सायलीने आज सुटकेचा निश्वास टाकला होता, कारण रिपोर्टनुसार मुलगा होणार होता आणि विक्रांतला प्रचंड आनंद झाला होता. सायलीला काही खुशी झाली नव्हती, पण तिला या गोष्टीचे समाधान होते की या बाळाला त्याचा जीव गमवावा लागणार नाही आणि तिला गर्भपाताच्या वेदना सहन कराव्या लागणार नव्हत्या. विक्रांतने तिला रेस्ट रूममध्ये बसवले होते आणि तो आपल्या केबिनमध्ये गेला. सायली इतकी अशक्त होती की बसल्या बसल्याच तिला झोप कधी लागली ते कळलंच नाही. पण अचानक कॉरिडॉरमधील गोंधळ, लोकांच्या किंचाळण्याचे आणि धावपळीचे आवाज ऐकून ती घाबरली. काय चाललेले आहे ते पाहण्यासाठी ती बाहेर येताच आश्चर्याने तिचे डोळे विस्फारले. तो आदित्य होता. तिच्यासमोर उभा होता. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. विक्रांत खाली जमिनीवर पडला होता. आदित्य त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव करत होता. तू तुझ्या फुलासारख्या बायकोला त्रास देतोस का? तुझी हिंमत कशी झाली हरामी? आजपासून जर तू सायलीवर हात उचललास तर मी तुझा जीव घ्यायला अजिबात उशीर करणार नाही. लक्षात ठेव, आदित्य अजून जिवंत आहे आणि तो असताना सायलीला त्रास देण्याचा विचार तरी तू कसा करू शकतोस? मी तुझी कातडी जिवंतपणे सोडून काढीन हरामी. विक्रांतचं डोकं फुटलं होतं. तिथून रक्त वाहत होतं आणि तो आदित्यच्या पकडीतून स्वतःला सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. भीतीमुळे सायलीचा श्वास थांबला आणि ती एका क्षणात बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. आदित्यला पोलिसांनी अटक केली होती. त्याचा गुन्हा म्हणजे विनाकारण डॉक्टर विक्रांतवर हल्ला करणे, त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न करणे आणि रुग्णालयाच्या उपकरणांची तोडफोड करणे हा होता. त्याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. प्रसारमाध्यमांनी या घटनेला अतिरंजित केले. डॉक्टर विक्रांत, आदित्य आणि सायली त्यांच्याबद्दल असंख्य अफवा पसरल्या. हा धक्का सहन न झाल्याने शशांकला मोठा हृदयविकाराचा झटका आला. सायलीला तिच्या वडिलांना भेटायला जायचे होते, पण विक्रांतने तिला त्याचे उत्तर कानशिलात लागावले. सायली रडत आणि गयावया करत विक्रांतला म्हणाली, विक्रांत प्लीज, तुला हवी तेवढी शिक्षा कर, पण मला एकदा पप्पांकडे जाऊ दे. ते कसे आहेत, त्यांची काळजी कोण घेईल हे मला माहीत नाही. विक्रांत दात ओठ खाऊन म्हणाला होता, आता तू या घरातून कधीही बाहेर पाऊल टाकणार नाहीस, समजला? तो म्हातारा मेला तरी चालेल, कारण तुझ्यासारख्या तोंड काळ करणाऱ्या मुलीला जन्म देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यूच बरा. सायलीने आपले अश्रू पुसत म्हटले, आज मी तुझ्या आई वडिलांबद्दल तेच बोलले तर काय होईल? विक्रांतचे डोळे क्रोधाने पेटले होते. दात ओठ खात तो म्हणाला, बोलून तर बघ, तुझं हे थोबाड आत्ताच्या आत्ता फोडेन, मग बघूया तुझा कोणता आशिक तुझ्या मदतीला येतो. त्या हरामीचे नाव काय होते? हो, आदित्य. मूर्खाला आयुष्यभर तुरुंगात चढवले नाही तर माझे नाव विक्रांत नाही. सायली शांत आवाजात म्हणाली, तू आदित्यला शिव्या देऊ शकत नाहीस किंवा त्याला शिक्षाही देऊ शकत नाहीस. मी आतापर्यंत तुझे अत्याचार सहन केले आहेत, पण जर तू आदित्यला काही केलंस तर. पण तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच विक्रांतने तिचे केस पकडले आणि रागाने ओरडला, तुझी हिंमत कशी झाली? मी आज तुला सोडणार नाही. घरातल्या गोष्टी बाहेर आणायची तुझी हिंमत कशी झाली? तुझ्या प्रियकराला सांगितलंस ना तू? शांतपणे उभं राहून सगळं बघत असलेली सलोनी अचानक ओरडली, पप्पा, आईला सोडा. आईने सांगितलं नाही, मी सांगितले. मी विक्रांत तिच्याकडे रागाने बघत विक्रांत तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिला, पण सलोनी त्याची पर्वा न करता रागाने ओरडत होती, आणि तुम्ही खूप वाईट आहे. मी आईला तुमच्यापासून वाचवेल. माझा मित्र आदित्य त्याच्या सायलीला वाचवेल आणि मी मावशीला सांगून तुम्हाला शिक्षा द्यायला सांगेन. माझी मावशी तिच्या बहिणीसाठी तुमच्याशी कोर्टात लढेल. मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. विक्रांतने आता सायलीला सोडून सलोनीला पकडले होते. त्याचे डोळे क्रोधाने पेटले होते. त्याने सलोनीचा गळा पकडला आणि रागाने म्हणाला, मी तुला केव्हाच मारायला हवं होतं. या नागिनीने दुसऱ्या एका नागिनीला जन्म दिला आहे हे मला केव्हाच समजायला हवं होतं. पण काही हरकत नाही, मी तुला आजच पुढच्या जगात पाठवून देतो. मग बघूया तुझी कोण मावशी आहे आणि तुझ्या आईचा आशिक कोण आहे. सायलीला समजलं होतं की सलोनी आज विक्रांतच्या तावडीतून वाचणार नाही, पण तिला तिच्या मुलीला या राक्षसापासून वाचवायचे होते. ती पटकन उठली, जवळची फुलदाणी उचलली आणि विक्रांतच्या डोक्यात प्रहार केला. सलोनी विक्रांतच्या तावड्यातून सुटली होती. सायली जोरात ओरडली, पळ सलोनी, पळ, नाहीतर हा राक्षस तुला मारून टाकेल. पळ माझ्या बाळा. सलोनी थरथरत्या आवाजात म्हणाली होती, पण आई तू. तोपर्यंत विक्रांत उभा राहिला होता, पण सायलीने त्याचे पाय पकडले आणि ओरडली, तुला शपथ आहे सलोनी, पळ, तुझ्या मावशीकडे जा. सलोनीला समजले होते की आता पळून जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नाही. तिने दार उघडले आणि पळाली. विक्रांतला तिच्या मागे जायचे होते, पण माहीत नाही सायलीमध्ये एक अज्ञात शक्ती जागृत झाली होती आणि तिने विक्रांतचे पाय पकडले होते, जे विक्रांत सोडू शकला नाही.
विक्रांत रागाच्या भरात सायलीला लाथा मारू लागला होता, पण सायलीने बेशुद्ध होईपर्यंत विक्रांतला सोडले नव्हते. सलोनी वाचली होती, सायली पण वाचली होती, कारण आरती आणि अतुल पोलिसांना घेऊन तिथे आले होते आणि त्यांनी बेशुद्ध सायलीला रुग्णालयात नेले. पण सायलीच्या बाळाचा मृत्यू झाला होता. विक्रांतवर आरतीने केस केली होती. पत्नी आणि मुलीचा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तो जामीन घेऊन फिरत होता आणि मोठ्यात मोठा वकील या केसच्या खटल्याचा बचाव करण्यासाठी उभा करत होता. आदित्य तुरुंगातून सुटला होता, कारण आरती त्याची वकील होती. विक्रांतवर खटला चालू होता, पण केसची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. विक्रांतने सायलीला घटस्फोट दिला होता आणि आता तो एका नवीन आयुष्याची तयारी करत होता. त्याच्या आईच्या मैत्रिणीच्या मुलीशी लग्न करण्याचे स्वप्न तो पाहत होता. कोर्ट, वर्तमान वेळ, सर्वत्र शांतता पसरली होती. सगळेजण शांत बसले होते. 2 प्रेमळ हृदयांचे दुःखद परिणाम. मुलीला जन्म दिल्याबद्दल एका स्त्रीला भोगावी लागणारी शिक्षा अनुभवत आपल्या वडिलांचे अत्याचार पाहणारी एक लहान फुलासारखी मुलगी अचानक प्रौढ होऊन त्या वासनांध माणसापासून आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित प्रत्येकजण स्वतःशीच काहीतरी निर्णय घेत होता. समाज बदलण्याचा निर्णय किंवा या नराधमांना धडा शिकवण्याचा निर्णय. न्यायाधीश: तर मग आता तुझी काय इच्छा आहे मिस सलोनी? सलोनीने आजूबाजूला पाहिले आणि व्यथित आवाजात उत्तर दिले, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आता आईने सगळं विसरून एक नवीन आयुष्य सुरू करावं, आनंदी राहावं, धाडसी व्हावं, पण तिला आता जगायचंच नाहीये. न्यायाधीश: आणि आदित्य, तो कुठे आहे? सलोनी: माझा मित्र आता इथून निघून जातोय. तो आता इथे राहणार नाही. तो त्याच्या सायलीला अशा प्रकारे मरताना पाहू शकत नाही. न्यायाधीश: तर तो अजूनही तुझ्या आईला स्वीकारायला तयार आहे का? सलोनीने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, हो, आदित्यला ती हवी आहे. मलाही तो हवा आहे, कारण मला माहीत आहे की एका मुलीचा सर्वात चांगला मित्र तिचे पप्पा असतात. म्हणून मला माझ्या मित्राला माझे पप्पा बनवायचे आहे, पण आईला ते नको आहे. म्हणून आदित्य निघून जातोय आणि परत इथे तो कधीच येणार नाही. थोड्याच वेळात न्यायालयाने एक विचित्र पण निर्णायक निकाल दिला. या मुलीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की एकतर आदित्य आणि सायली यांनी एकमेकांना स्वीकारावे किंवा दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी. दोघांनाही एकाच तुरुंगात ठेवण्यात यावे. आदित्य, सायली खिडकीजवळ उभी राहून लांब आकाशाकडे पाहत होती. मागच्या आयुष्यात तिच्यासोबत जे काय घडले होते याची तिने कल्पनाही केली नव्हती आणि आता जे घडत होते त्याची ती स्वप्नही पाहू शकत नव्हती. नरक यातनेच्या आयुष्यातून सुटून ती खरोखरच या स्वर्गात आली होती की तिला फक्त भास होत होता? आज ती खरोखरच आदित्यच्या खोलीत नवरीच्या वेशात होती का? अनेक वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न ती खरोखरच आज जगत होती का? विक्रांतशी लग्न केल्यावर तिने आदित्यला विसरून त्याच्याबरोबर जगण्याचा विचार केला होता, पण विक्रांतने तिला नरकापेक्षाही वाईट आयुष्य दिले होते आणि विक्रांतने तिला दिलेल्या प्रत्येक वेदनेमुळे आदित्यबद्दलचा तिचा द्वेष वाढत गेला. जर तिने त्याच्यावर प्रेम केले नसते तर कदाचित तिने विक्रांतशी लग्न केले नसते. पण जेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांगितले की आदित्यला तिची संपत्ती हवी आहे, तेव्हा तिच्या मनात त्याच्याबद्दल द्वेषाची आग भडकली आणि तिने विक्रांतशी लग्न करण्यास होकार दिला. तिला वाटले की ती आदित्यला याच प्रकारे वेदना देऊ शकते, त्याच्यापासून दूर राहून. पण आदित्यचा द्वेष करण्याच्या नादात ती स्वतःचा द्वेष करू लागली होती. ती तिच्या शरीराचा इतका द्वेष करू लागली होती की मुद्दाम स्वतःला वेदना देऊ लागली. जगण्याची इच्छा केव्हाच नाहीशी झाली होती, पण सलोनीमुळे ती मरू शकत नव्हती. आणि सलोनीनेच तिला नवीन आयुष्य दिलं होतं. तिचा आनंद परत आणला होता, तिचा आदित्य परत आणला होता. पण काय ती आदित्यच्या लायक आहे का? नाही, तिच्याकडे आदित्यला देण्यासारखं काहीच नाही. म्हणूनच तिला आदित्यपासून दूर राहायचं होतं. सायली आरशासमोर उभी होती, स्वतःकडेच बघत. वधूच्या वेशात, भांगात आदित्यच्या नावाचं कुंकू. तिने खूप वर्षांपूर्वी या आयुष्याची कामना केली होती. तिने कितीतरी स्वप्न पाहिली होती, पण त्या राक्षसाने तिला पूर्णपणे छिन्न विच्छिन्न करून टाकलं होतं. ती आदित्यला काय सांगणार होती? ती त्याला कसं सांगणार होती की ही ती सायली नाही जिच्यावर तो प्रेम करायचा? आता ती फक्त एक पुतळा आहे. आपले अश्रू आवरण्यासाठी सायलीने डोळे मिटले. तेवढ्यातच कुणीतरी तिला आपल्या मिठीत घेतले. सायली थरथरली, पण लवकरच तिच्या लक्षात आले की हे हात तिचे रक्षण करण्यासाठीचे होते, ना की स्वतःच्या मनाप्रमाणे करण्यासाठी. आदित्यच्या मिठीत विसावलेली सायली फक्त एवढंच बोलू शकली, आदित्य, तू माझ्याशी लग्न का केलंस? आदित्यने आश्चर्याने विचारले, म्हणजे?
सायली गदगदलेल्या आवाजात म्हणाली, मी तुझी ती सायली नाही आदित्य. मी तुला काहीही देऊ शकत नाही. आदित्यने तिला आपल्या मिठीत घेतले आणि त्याच्यासमोर उभे केले. मग तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहत म्हणाला, बघूया ही माझी तीच सायली आहे की नाही. अरे हे तर तेच काळेभोर डोळे आहेत ज्यात मी हरून जायचो, आणि तेच कोमल गाल आहेत ज्यांना स्पर्श करणे हे माझ्यासाठी भाग्याचेच होते, आणि तेच रेशमी केस आहेत ज्यांना पाहून काळे ढगसुद्धा लाजून आपले चेहरे लपवीत, आणि तेच मऊ हात. सायलीच्या हातांना हातात घेऊन तो भाऊक होऊन म्हणाला, सायली मला तुझी खूप आठवण आली. तू मला सोडून गेलीस आणि माझं आयुष्यच घेऊन गेलीस, पण आता मला माझं आयुष्य परत मिळालं आहे. सायलीने रडत रडत आदित्यला मिठी मारली. आदित्य मध्यरात्री अचानक जागा झाला. सायली झोपेत रडत होती, किंचाळत होती. तिचा गळा दाटून आलेल्या आवाजात ती हेच पुन्हा पुन्हा म्हणत होती, प्लीज विक्रांत, मला सोड, दुखतंय, खूप दुखतंय. आहा, त्यापेक्षा तू मला मारून टाकलंस तर बरं होईल. आदित्यचे डोळे क्रोधाने पेटले होते. त्याच्या सायलीला अजूनही त्या भयंकर रात्री सतावत होत्या. त्या राक्षसाची स्वप्ने तिला अजूनही शांतपणे झोपू देत नव्हती. त्याने लाईट लावून सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सायली, तो इथे नाही आहे. तू माझ्यासोबत आहेस, माझ्या प्रिये, तुझ्या आदित्यसोबत, आणि तो इथे कधीच येऊ शकत नाही. सायलीने डोळे उघडले आणि आदित्यला पाहताच तिने त्याला मिठी मारली आणि थकलेल्या आवाजात म्हणाली, मला कधीही एकटं सोडू नकोस आदित्य, मला तुझ्या जवळ ठेव. आदित्यने होकारार्थी मान हलवली आणि तिला आश्वासन दिले, फक्त याच जन्मात नाही सायली. आता हा आदित्य त्याच्या सायलीच्या सोबत 100 जन्म राहील. तो तिला कधीही एकटे सोडणार नाही. मग सायलीला पाण्याचा ग्लास देत तो म्हणाला, थोडी झोप घे, उद्या आपण पॅरिसला निघणार आहोत. सायली आनंदाने म्हणाली, खरंच? लग्नानंतर मला पॅरिसला जायचं होतं हे तुला अजून आठवतंय का? आदित्य तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, तुझ्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट मला आठवते, कारण तू माझं प्रेम, माझा जीव आहेस सायली. आय लव्ह यू. आठवडाभरानंतर अतुल न्यूजपेपर वाचण्यात दंग असताना आरती कोर्टात जायच्या तयारीत आली. अतुलला वर्तमानपत्रात इतका मग्न झालेला पाहून ती म्हणाली, आज वर्तमानपत्रातच गडून राहणार आहेस का? ऑफिसला जाणार नाहीस का? अतुलने डोके वर केले आणि किंचित उत्साहाने म्हणाला, हे आरती, तू आजचा पेपर वाचलास का? तो विक्रांत, सलोनीचे पप्पा, एका मुलीसोबत रंगेहात पकडला गेला आहे आणि त्याचं हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे. देव जाणे तिथे किती बेकायदेशीर गोष्टी चालू होत्या. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनीच हे सगळं उघडकीस आणलं आहे. आरती अतुलकडे रागाने बघत म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव अतुल, विक्रांत सलोनीचा पप्पा नाही. सलोनीचे पप्पा डॉक्टर आदित्य आहेत, आणि जर तू कधी असं बोललास तर सलोनी तुझं खून करेल आणि मी तिला पाठिंबा देईल, समजलं? अतुल हसून म्हणाला, मला समजते प्रिये, पण सांग हे सगळं कसं झालं? आरती हसून म्हणाली, बस एक गोष्ट लक्षात ठेव, माझी सायली जेवढी रडली आहे ना, त्यापेक्षा हा बदमाश आणि त्याचे कुटुंबीय जास्त रडतील. अतुलने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, मी समजू शकतो, पण त्याला काही दिवसात सोडण्यात येईल. तुम्ही त्याच्या दुष्कृत्यांचा पुरावा मिळवला का? आरती, हो मिळवला आहे. ज्या मुलीचं आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलं आहे त्या सर्व साक्षीदार असतील, आणि हॉस्पिटलसुद्धा. डॉक्टर सोनालीने मला त्याच्या बेकायदेशीर कृत्यांची यादी दिली आहे. ती विक्रांतचा तिरस्कार करते. पहिलं म्हणजे विक्रांतने सोनालीच्या नवऱ्याच्या आजारपणाचा फायदा घेतला आणि तिच्या शरीराशी खेळत राहिला. सोनालीला तिच्या नवऱ्याच्या कॅन्सरच्या उपचारासाठी खूप पैशांची गरज होती. ती हतबल होती. दुसरं म्हणजे सायलीसोबत कुणास ठाऊक त्या हॉस्पिटलमध्ये आणखी किती मुलींना गर्भपात करण्यास भाग पाडले गेले असेल. सोनालीने सर्व रिपोर्ट्स गोळा केले आहेत. तिला विक्रांतला मनापासून शिक्षा द्यायची होती, पण तिच्यात तेवढं धाडस नव्हतं. पण माझ्याबद्दल कळल्यावर ती स्वतः मला भेटली. अतुलने आरतीकडे कौतुकाने पाहिले आणि म्हणाला, आरती जोशी, मानले मी तुला. आरती दाट ओठ खाऊन म्हणाली, त्याने माझ्या सायलीला जेवढं रडवलं आहे त्यापेक्षा जास्त मी त्याला रडवेन, हे माझं आपल्या सलोनीला वचन आहे. तेच सलोनी म्हणाली, मावशी तुम्ही माझ्याबद्दल बोलत आहात का? आरती हसून म्हणाली, हो, तुझ्या आईचा फोन आला होता. ती तिथे आदित्यसोबत खूप आनंदी आहे. ती तुझ्याबद्दल विचारत होती. आणि तुला माहीत आहे का ती काय म्हणाली? सलोनी, काय? आरती हसून म्हणाली, तुझी आई म्हणाली की सलोनी ही देवाने मला दिलेली एक खास भेट आहे. माझा जीव आहे ती. सलोनी हसून म्हणाली, ठीक आहे, आईला येऊ देत. ती आली, तिला विचारेल की मी सर्वात मौल्यवान भेट आहे की आदित्य.
आईला या दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल. आरती खोट्या रागाने म्हणाली, तू मोठी सैतान झाली आहेस. सलोनी, माझ्या भोळ्या बहिणीला आता आणखी त्रास देऊ नकोस. जा, आजोबा तुला बोलावतायत. ते नुसते सलोनी सलोनी म्हणत होते. सलोनी, ठीक आहे बाबा, पण आधी मला आईच्या त्या प्रश्नांचं उत्तर देऊ देत. डॉक्टर आदित्य ही देवाने आम्हाला दिलेली सर्वात अनमोल भेट आहे, आईसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. अतुल म्हणाला, हे खरं आहे. आदित्यचं सालीवर खरं प्रेम होतं आणि ते टिकवून त्याने ते सिद्ध करून दाखवलं. प्रत्येकाला असा जोडीदार मिळावा अशी माझी इच्छा आहे. काही वर्षांनी आदित्य स्टूलवर चढून फुगे लावण्याचा प्रयत्न करत होता आणि जवळच उभा असलेला एक छोटा मुलगा, जो आदित्यचीच कार्बन कॉफी वाटत होता, तो फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा त्याच्या बोबड्या भाषेत बोलत होता, पप्पा मला एक फुगा द्या ना, मलाही लावायचा आहे. आदित्य रागवत म्हणाला, गप्प बस सोनू, आता तुझी दीदी कोणत्या क्षणी येईल आणि मला हे सगळं करू देणार नाही. सोनू, दीदी तर आली आहे. आदित्यने सलोनीचा आवाज ऐकला. हे काय आहे पप्पा, मी आता मोठी झाली आहे. तुम्ही एवढे फुगे लावले आहेत. हा काय छोट्या मुलांचा वाढदिवस आहे का? मी आता 17 वर्षांची झाली आहे. पप्पा, आदित्य हसून म्हणाला, मला माहीत आहे, पण पालकांसाठी मुलं 60 वर्षांची झाली तरी त्यांच्यासाठी ती छोटीच असतात. सलोनीने आश्चर्याने उत्तर दिले. वा, म्हणजे तुम्ही माझ्या 60व्या वाढदिवसालाही फुगे लावणार का? सलोनीचं बोलणं ऐकून आदित्य खळखळून हसला आणि सलोनीसुद्धा हसायला लागली. तेवढ्यात सायली आत आली आणि तिने विचारलं, काय झालं? तुम्ही बाप बेटी कशावरून हसताय? सोनूने आईचा पदर ओढला आणि तक्रारीच्या स्वरात बोबडं बोलत म्हणाला, आई, पप्पा माझ्यावर प्रेम करत नाहीत. सायलीने सोनूला मांडीवर घेतले आणि म्हणाली, आता तुझ्या पप्पांनी काय केलं? सोनू तक्रार करत म्हणाला, ते दीदीला फुगे देतात, मला नाही. आदित्य, सोनू, तू मोठा सैतान झाला आहेस. तू नेहमी तुझ्या आईकडे माझ्याबद्दल खोट्या तक्रारी करत असतोस. सोनू तोंड फुगवून बोबडं बोलत म्हणाला, पप्पा वाईट आहेत. आई आता पप्पाला किस्सी देणार नाही, ती फक्त मला किस्सी देणार. सलोनी खळखळून हसू लागली, पण आदित्यने डोळे मोठे करून पाहता स्वारी म्हणत हसू थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तेवढ्यात शशांक सोनूची जुळी बहीण आशूला कवेत घेऊन आत आले आणि हसत विचारले, सगळी तयारी झाली का? कोणी काही बोलण्याआधी सोनू बोबडं बोलत म्हणाला, आजोबांशी कट्टी. आशूला फिरायला नेतात, पण मला नाही. शशांक हसत म्हणाला, आशू मला तुझ्या इतका त्रास देत नाही ना. हो, तू घराबाहेर गेला की नाही लगेचच आईजवळ जायचे, आईजवळ जायचे असं म्हणत रडत असतोस. सायली हसून म्हणाली, आईचा लाडका आहे ना माझा सोनू. आशू आणि मी तिच्या आशू आणि मी ती तिच्या बोबड्या बोलात बोलली. सायली हसून म्हणाली, तू तर तुझ्या आजोबांची लाडकी आहेस. शशांकने आशूच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाला, माझी लाडकी गुडिया माझी आशू. आदित्य आणि माझी लाडली माझी सलोनी. सगळे हसले. सलोनी, मी माझ्या मैत्रिणींना घेऊन येते. आता तुम्ही पण तयार व्हा. सायली निघून गेली होती. सलोनी निघून गेली होती. शशांकही मुलांसोबत आत गेला होता. तिथे फक्त आदित्य आणि सायली उरले होते. सायलीकडे बघत आदित्य हळू आवाजात म्हणाला, मला एक गोष्ट सांग. सायली, सोनू तुझा लाडला का आहेस? तू तर मुलींवर जास्त प्रेम करायला पाहिजे नाही का? सायली आदित्यजवळ येते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते, मी माझ्या 3ही मुलांवर खूप प्रेम करते, पण सोनूवर थोडं माझं जास्तच प्रेम आहे. तुला माहीत आहे का आदित्य? आदित्य, का? सायली त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली, कारण तो तुझी कार्बन कॉफी आहे. तो अगदी तुझ्यासारखा दिसतो. माझा आदित्यसारखा. माझा आदित्य, ज्याने माझ्या आयुष्यात आनंद आणला, माझ्यावर प्रेम करून माझं आयुष्य अर्थपूर्ण बनवलं, मला जीवनदान दिले आणि खूप सारा आनंद दिला, जो माझ्या या कमजोर हातांमध्ये सामावू शकत नाही. आदित्यने तिला मिठी मारली आणि प्रेमळ आवाजात म्हणाला, सायली, तू कमजोर नाहीस. तू आणि तुझं प्रेम हीच माझी ताकद आहे, जिने मला तुझी वाट पाहायला शिकवलं. आय लव्ह यू. सायली गुजबुजली, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, सर्वात जास्त. तुझसे मैं क्या कहूँ, तू ही मेरा सुकून, संग तेरे रहूँ, तू जिंदगी. धन्यवाद.